पौर्णिमा गेली होती का नाही. तसं एक 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 वेळ लक्ष द्या, इकडे इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. शेवटी लक्षात घ्या की एखाद्या स्त्रीला पतीही चांगला मिळावा लागतो आणि त्या पतीला सुद्धा पत्नी सुद्धा चांगली मिळावी लागते. जसं आमच्याकडं शिल्पा चिटणीस माझी दादागिरी असती बहुतेक, पण म्हणजे तसं नाही, पण ते सगळे म्हणतात तुम्ही मोठे झालाय ना तिच्या लक्षात ठेवा असं म्हणत असतात काय. तसं ही कुणाकडे जाधव सरांच्याकडे गेली होती, काही मैत्रिणी आणती आणि त्या मैत्रिणींचं जे आदरातिथ्य त्या जाधव सरांच्या पत्नीने केलं ना ते तिच्या आयुष्यभर मनावर कोरलं गेलं. म्हणजे काही प्रसंग असे असतात जे आपल्या आयुष्यामध्ये मनावर कोरले गेले की त्याचा उपयोग आपल्याला आयुष्यभर होतो. त्याचा ऐकायचं ती म्हणते की आदरातिथ्य कसं करावं आम्हाला तिथं गेल्यावर शिकलो आम्ही. तर हे आपल्या नशिबाला सगळं आहे. जमदाडे सरांकडे मी गेलो होतो, त्यांच्याकडे बघितलं, पाटील सरांकडे गेलो होतो. आपले सगळे शिक्षक आज इथं जे काम करतायत ना त्याची एक बाजू कोण सांभाळतंय, घरी पत्नी सांभाळते म्हणून ती इथं चांगलं काम करतात. म्हणून आज सगळ्यांनी, सगळ्या शिक्षक असतील, मामा असतील, त्यांच्या पत्नीसाठी टाळ्या वाजवतात. घरात जर व्यवस्थित जावा नाही. आज बघा आज शेपूची भाजी खाल्ली मी कुणाची पाटील सरांच्या डब्यात. हा तर मी मला शेपू आवडतोच, पण ते खाण्यामाग मला त्याच्या पत्नीने करून दिलेली आहे ना शेपूची भाजी कशी आहे. तर तसं आहे ते, घरात जर एखाद्याच्या माणसाला त्रास असेल तो बाहेर नाही काम करताय हे महत्व. मग ती एक आठवण मला, मी प्रयत्न करणार आहे एखाद्या वेळेनंतर तिच्या, कारण आता मी जे लिहिलं ते थोडक्यात लिहिलंय, परंतु या सगळं तिने जे जे मांडलंय ते मांडणाऱ्या एवढ्यासाठी की त्याचा उपयोग लोकांना व्हावा. पुन्हा एकदा दौलत खंडजोडची गाणी ऐकायची आपल्याला, तुम्हालाही जायचंय त्याला आधी त्याची गाणी ऐकू आपण आणि मग पाहिजे उद्या आणि पुन्हा स्पर्धा घेऊ पुढं असं करूया आपण. पुन्हा एकदा दोघांसाठी टाळ्या वाजवा.